श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. अध्याय 46. श्री धनगुप्ताच्या निवासस्थानास भेट. श्रीपादांच्या चरणपादुकांवर मंत्राक्षतांचे अवतरण. श्री भास्कर पंडितांना पादुकांची भेट देणे. आम्ही भास्कर पंडितांचा निरोप घेऊन निघालो. भास्कर पंडित काही वेळ ध्यानस्थ झाले. श्रीपादांच्या पादुका भास्कर पंडितांना आम्ही आधीच दिल्या होत्या. त्या पादुका त्यांनी देवघरात ठेवल्या होत्या. त्या पादुकांवर मंत्राक्षता दिसू लागल्या. ते पाहून आम्ही आश्चर्यचकित झालो. भास्कर पंडित म्हणाले, हे श्रोत्यांनो, श्रीपादांच्या लीला अगम्य आहे. श्री पद्मावती मातेचे जन्म नक्षत्र मृग आहे आणि श्री व्यंकटेश्वराचे जन्म नक्षत्र श्रवण आहे. उत्तरा फाल्गुनी नक्षत्र हे श्री पद्मावती मातेस मित्र तारा आहे. तर व्यंकटेश स्वामींना ते परममित्र तारा असल्याने त्यांचा दिव्य विवाह दिन उत्तरा फाल्गुनी नक्षत्र आहे. प्रियजन हो, आज सुद्धा उत्तरा फाल्गुनी नक्षत्र आहे. या दिव्य नक्षत्रावर श्रीपाद प्रभूंच्या चरण पादुकांवर मंत्राक्षता दिसू लागल्या. यावरून श्रीपाद प्रभूंनी ते साक्षात पद्मावती आणि श्री व्यंकटेश स्वरूपच आहेत हे दाखवून दिले. या काही दिव्य मंत्राक्षता तुमच्या जवळ ठेवा. त्या तुम्हाला मंगलकारी आणि शुभ ठरोत आणि श्री प्रभूंची कृपा तुमच्यावर सदोदित राहो. शुभम भूयात. शंकर भट्ट आणि धर्मगुप्त यांचे देश पर्यटन आणि विविध धर्मक्षेत्रांचे दर्शन. केवढे आमचे सौभाग्य! श्रीपाद प्रभू आमच्या प्रत्येक हालचालीवर, प्रत्येक विचारावर आणि कृतीवर लक्ष ठेवित आहे अशी अनुभूती आम्हाला आली. काही अंतर आम्ही बैलगाडीने प्रवास केला. ती बैलगाडी एका लग्नाच्या वरातीची होती. आम्ही त्या वरातीतल्या लोकांना थोड्या मंत्राक्षता दिल्या. नंतर आम्ही काही वैश्य प्रमुखांच्या घोडागाडीतून प्रवास केला. ते लोक म्हणजे लग्नाची वरात कोंडविडू या गावी जात होते. ते सुप्रसिद्ध वैश्य प्रमुख धनगुप्त म्हणाले, प्रियजन हो, आमच्यासाठी आजचा दिवस अत्यंत शुभ आहे. तुम्ही बैलगाडीतून प्रवास करणाऱ्या वऱ्हाडास आणि आम्हाला श्रीपाद प्रभूंच्या मंत्राक्षता दिल्या. मी एकदा व्यापाराच्या निमित्ताने पीठिकापुरमला गेलो होतो. तेव्हा मला व्यंकटप्पा श्रेष्ठींच्या घरी श्रीपाद प्रभूंचे दर्शन झाले होते. त्यावेळी श्रीपाद प्रभूंनी अत्यंत प्रेमभावाने मला सांगितले होते, तुझ्या मुलाच्या लग्नाच्या वेळी मी तुला आशीर्वाद स्वरूप मंत्राक्षता पाठवून देईन. ज्यांच्याकडून त्या मंत्राक्षता पाठवीन त्या गरीब ब्राह्मणास 11 वरहा दक्षिणा दे. त्याच्याबरोबर एक विख्यात वैश्यही असेल. त्याच्या मुलाशी तू तुझ्या मुलीचा विवाह करशील असे वचन दे. तू 100 वरहा देऊन एकमेकांना सुपारी देऊन कोंडविडू येथे वांग निश्चयाचा सोहळा साजरा करून विवाह निश्चित कर. माझ्याकडे किंवा धर्मगुप्ताकडे पैसे नव्हते. आम्ही कोंडविडूला पोचलो. कोंडविडू येथे धनगुप्ताच्या मुलाचा विवाह सोहळा भव्य रीतीने अतिशय थाटामाटात साजरा झाला. वधूच्या कुटुंबियांशी धर्मगुप्ताचे दूरचे नाते होते. धर्मगुप्तांच्या कुटुंबियांना या लग्नाचे आमंत्रण दिले गेले होते. त्यांच्या म्हणजे धर्मगुप्तच्या कुटुंबियांपैकी कुणालाही धर्मगुप्ताचा ठाव ठिकाणा किंवा ते केव्हा परत येतील याबद्दल काहीही माहिती नव्हती. आमंत्रणाप्रमाणे धर्मगुप्ताच्या कुटुंबियांचे धनगुप्ताच्या सुनेच्या आईवडिलांच्या घरी आगमन झाले. धर्मगुप्ताचा मुलगा सुद्धा समारंभासाठी आला होता. धर्मगुप्ताचा मुलगा आणि धनगुप्ताची मुलगी यांचा वांग निश्चय समारंभ कोंडविडू येथे संपन्न झाला. आतापर्यंत माझ्याकडे पैसे नव्हते, परंतु आता मला 11 वरहा दक्षिणा म्हणून मिळाले. तोपर्यंत अजिबात पैसे नसलेल्या धर्मगुप्तांना देखील 100 वरहा मिळाले. आहा, काय अजब घटनाक्रम आहे हा. या ठिकाणी धर्मगुप्ताची ओळख हिरे मोत्यांच्या व्यापाऱ्यांशी झाली. त्या संबंधीच्या क्रय विक्रय वगैरे देणे घेणे ठरविण्यासाठी धर्मगुप्तांनी आणखी काही दिवस कोंडविडूतच राहण्याचे ठरविले. कोंडविडू परिसरात भगवान दत्तात्रेय वेश पालटून भ्रमंती करतात हे सर्वश्रुत होते. तिथे अंबिका योगी, शिवयोगी आणि स्वर्णविद्येचे जाणकार सुद्धा राहत होते. मला घोडागाडीने विजयवाटिकेला म्हणजे विजयवाड्याला पाठवण्याचे ठरले. धनगुप्ताच्या नातेवाईकांच्या घरी माझ्या राहण्याची सोय केली गेली. या महाक्षेत्रात कृष्णा नदी असून श्री कनकदुर्गा आणि श्री मल्लेश्वर स्वामी यांचे मंदिर आहे. कृष्णा नदीमध्ये स्नान करून मी देवदर्शन घेतले. देवीच्या देवळात मला एक वृद्ध संन्यासी भेटले. त्यांना पीठिकापुरमला जाऊन श्रीपाद प्रभूंचे दर्शन घेण्याची तळमळ लागली होती. विजयवाटिकेतून निघून आम्ही दोघे काही दिवसांनी राजमहेंद्रवरम म्हणजे राजमंड्री या क्षेत्री येऊन पोचलो. तिथे श्री मार्कंडेश्वराचे आणि कोटिलिंगेश्वराचे दर्शन घेतले. आमचा प्रवास श्रीपाद प्रभूंच्या कृपेने अत्यंत सुखकर होत होता. मी माझ्याबरोबर असलेल्या त्या वृद्ध संन्याशाला म्हणालो, थोड्याच दिवसात आपण पीठिकापुरमला पोचू. श्रीपाद प्रभू ज्या घरात अवतरित झाले त्या घराचे दर्शन घेऊ. श्री व्यंकटप्पा श्रेष्ठी आणि श्री नरसिंह वर्मा यांची भेट घेऊ. श्रीपादांचे आजोबा श्री बापनाचार्युलू यांचे आशीर्वाद आपल्याला मिळतील.
श्रीपाद प्रभूंच्या माता सुमती महाराणी, पिता अप्पलराज शर्मा यांची भेट घेऊन त्यानंतर आपण पीठिकापुरमहून कुरुगड्डीला जाऊन श्रीपाद प्रभूंचे दर्शन घेऊ. तो संन्यासी अत्यंत आनंदित झाला होता. वाटेतील अनेक देवालयांचे दर्शन घेत आम्ही थोड्याच दिवसात पीठिकापुरमला येऊन पोहोचलो. श्री बापनाचार्युलूंच्या घरी आमची राहण्याची आणि जेवणा खाण्याची सोय झाली. श्रीपादांच्या अनेक बाललीला आम्ही ऐकल्या. श्रीपादांच्या स्वभावाबद्दल आता हळूहळू माहिती मिळत होती. श्रीपादांच्या किती लीलांचे वर्णन करू. श्रीपाद प्रभूंच्या असंख्य लीलांचे वर्णन करणे सहस्रमुखी असलेल्या आदिशेषाला सुद्धा शक्य नाही. या ग्रंथामध्ये मी त्यांच्या फक्त काही निवडक लीलांचा अंतर्भाव केला आहे. श्रीपाद प्रभूंच्या भक्तांचे कुरुगड्डीस प्रयाण. श्री नरसिंह वर्मा व त्यांची पत्नी धर्मपत्नी अम्माजम्मा यांना कुरुगड्डीस जाऊन श्रीपाद प्रभूंचे दर्शन घेण्याची इच्छा होती. त्यांनी श्री व्यंकटेप्पा श्रेष्ठींना याविषयी सांगितले. त्याबरोबर श्रेष्ठीही तयार झाले आणि त्यांनी श्री बापनाचार्युलूंबरोबर चर्चा केली. बापनाचार्युलूंची सुद्धा आपल्या नातवाला एकदा डोळे भरवून पाहण्याची इच्छा होती. सुमती महाराणी आपल्या मुलाच्या खुशालीबद्दल लोकांना नेहमी विचारित. पिता श्री अप्पलराज शर्मा जरी गंभीर दिसत असले तरी त्यांनाही आपल्या मुलाला एकदा भेटण्याची अत्यंत प्रगाढ इच्छा होतीच. त्याप्रमाणे कुरुगड्डीला सर्वांनीच जायचे असे ठरले. एकूण 18 घोडागाड्या ठरविण्यात आल्या. आम्ही सर्वांनी मिळून कुरुगड्डीचा एकत्र प्रवास केला. प्रवासाला खूप दिवस लागतील असे आम्हा सर्वांना वाटत होते, परंतु खात्री होती की एक ना एक दिवस श्रीपाद प्रभूंचे दर्शन अवश्य होईल. सुमती महाराणींचे डोळे दुःखाने सारखे भरून येत. आपल्या लाडक्या मुलाला कधी एकदा पाहीन असे त्यांना झाले होते. आम्ही सर्व आत्मविश्वासपूर्ण शब्दांनी त्यांना धीर देऊन त्यांचे सांत्वन करीत होतो. आई वडील, आजी आजोबा यांना श्रीपाद प्रभूंचे पुनः दर्शन. सर्वांतर्यामी माया नाटक सूत्रधारी आणि त्रिकालदर्शी असलेल्या श्रीपाद प्रभूंची कुरोपूरला असूनही इथे घडणाऱ्या सर्व घडामोडींवर नजर होती. अचानक गाडीवानासह सर्व मंडळींना एकदम मूर्छा आली. घोडे जमिनीवर धावण्याऐवजी आकाशात धावत आहेत की काय असा त्यांना भास झाला. सूर्योदयाच्या वेळी आम्ही पीठिकापुरमहून निघालो होतो. दुपार झाली होती. गाडीवान म्हणाला की आपण वाट चुकलो आणि कुठल्या तरी अनोळखी प्रदेशात आहोत. मी सुद्धा गाडीतून खाली उतरून आम्ही कुठे आहोत, तो कुठला प्रांत आहे हे जाणून घेण्यासाठी आसपास बघितले. रस्त्याने येणाऱ्या वाटसरूंना ते कोणते गाव आहे अशी चौकशी केली तेव्हा ते म्हणाले, हे पंचदेव पहाड गाव आहे. आज गुरुवार असल्याने आम्ही श्रीपाद प्रभूंच्या दरबारात आलो होतो. ते महाप्रभू त्यांच्या दर्शनासाठी आलेल्या प्रत्येक भक्ताला त्याचे क्षेमकुशल विचारून त्याच्या आधिव्याधी दूर करीत होते. दर्शनास आलेल्या सर्व भाविकांसाठी जेवणाची उत्तम व्यवस्था होती. आम्ही चकित झालो. एवढ्या अल्पावधीत आम्ही पंचदेव पहाड या गावापर्यंत कसे येऊन पोचलो याचेच आम्हाला कोडे पडले होते. आम्ही नावेतून नदी पार करून कुरुगड्डी गावात प्रवेश केला. हे स्वप्न आहे ही वस्तुस्थिती या संभ्रमावस्थेत मी होतो, परंतु ही वस्तुस्थिती होती, स्वप्न नव्हते. सुमती मातेने श्रीपादांना मोठ्या वात्सल्य भावाने आपल्या हृदयाशी धरले. श्रीपाद प्रभू म्हणाले, आई, तू तर निर्गुण निराकार असलेल्या त्या परमतत्वाला पुत्र म्हणून जन्म देणारी माता आहेस. तू अनसूया मातेप्रमाणेच पतिव्रता शिरोमणी आहेस. या भूमीवर जर तुझे अश्रू पडले तर या पृथ्वीवर पीक येईल का? असा प्रश्न करून श्रीपाद प्रभूंनी आपल्या दिव्य हातांनी आपल्या मातेचे अश्रू पुसले. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. अध्याय 46 समाप्त.